नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. समृद्धी आणि विकासाकरता भारत आणि अफगाणिस्तानची सामायिक बांधिलकी असून दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी दोन्ही देशांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी यांच्याबरोबर आज नवी दिल्लीत झालेल्या प्रतिनिधिमंडळ स्तरावरच्या चर्चेत ते बोलत होते. दोन्ही देशांना सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सारखाच धोका असून भारताच्या सुरक्षेविषयी अफगाणिस्तानने दाखवलेली संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले. अफगाणिस्तानने पहलगाम हल्ल्याचा निषेध करून कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी घेतलेली भूमिका उल्लेखनीय आहे, असं जयशंकर यांनी सांगितलं. भारत अफगाणिस्तानमधल्या सध्याच्या तांत्रिक दूतावासाला अधिकृत दूतावासाचा दर्जा देईल, अशी घोषणा जयशंकर यांनी यावेळी केली. भारतानं अफगाणिस्तानाला मानवतेच्या दृष्टीनं 20 रुग्णवाहिका देण्याची घोषणाही केली आहे. त्यापैकी 5 रुग्णवाहिका आज जयशंकर यांच्या हस्ते मुत्ताकी यांना देण्यात आल्या. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन संबंध असून ते अधिक व्यापक करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. भारतानं दिलेल्या मदतीबद्दल भारताचे आभार मानत मुत्ताकी यांनी अफगाणिस्तानच्या भूमीचा इतर देशांविरोधात दहशतवादी कारवाई करण्यासाठी कधीही उपयोग केला जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. अफगाणिस्ताननं भारताविरोधात कधीही काहीही वक्तव्य केलेली नाहीत. दोन्ही देशांमधल्या दीर्घकालीन संबंधांचं महत्त्व अफगाणिस्तान जाणत असल्याचं ते म्हणाले. दरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानच्या वतीनं हा पहिलाच मंत्रिस्तरीय भारत दौरा आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं मुत्ताकी यांना भारताचा दौरा करण्यासाठी विशेष सवलत दिल्यानंतर त्यांची ही भेट शक्य झाली आहे. मुत्ताकी 16 ऑक्टोबरपर्यंत भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक गाझा शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यातल्या कराराचं स्वागत केलं असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांनी काल या दोन्ही नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि भारताची भूमिका मांडली. नेतन्याहू यांच्यासोबत झालेल्या चर्चेत पोलिसांची सुटका आणि गाझामधल्या लोकांना मानवतावादी दृष्टिकोनातून केलेल्या मदतीच्या मुद्द्यांवर भर होता. या मदतीमुळे त्यांना दिलासा मिळेल आणि या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होण्यासाठी मार्ग प्रशस्त होईल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. ही गोष्ट पंतप्रधान नेतन्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाचं देखील प्रतिबिंब आहे, असं पंतप्रधान म्हणाले. जगात कुठेही आणि कोणत्याही स्वरूपात होणारा दहशतवाद अस्वीकार्य आहे, असं सांगून पंतप्रधानांनी दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार केला. ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार वाटाघाटींमध्ये झालेल्या प्रगतीचाही आढावा घेतला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी सिडनी इथं ऑस्ट्रेलियन नौदलाचा तळ असलेल्या कुट्टाबुलला भेट दिली. ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक संरक्षण मंत्री पीटर खलील हे देखील त्यांच्यासोबत होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातले संबंध केवळ भागीदारीपुरते मर्यादित नव्हेत, तर सुरक्षित आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी एकत्रितपणे कार्य करण्यासाठी दोन्ही देश उत्सुक असल्याचं राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं. दोन्ही देशांमधले मजबूत द्विपक्षीय संबंध, दूरदृष्टीपूर्ण शासन ते शासन सहकार्य, दोन्ही देशांमधल्या जनतेचे परस्पर संबंध आणि व्यावसायिक हितसंबंधांचं एकात्मकीकरण या 3 महत्त्वाच्या स्तंभांवर आधारलेले असल्याचं ते म्हणाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही राष्ट्रकुल देशांचे भाग असून आपला सामायिक इतिहास लोकशाही, विविधता, स्वातंत्र्य आणि प्रशासन संरचनांच्या समान पायावर उभारला आहे, असं त्यांनी सांगितलं. भारत ही जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून सर्वात वेगानं विकसित होत आहे. संपूर्ण जग व्यापार उदीमाकरता विविध अडचणी आणि भूराजकीय अस्थिरतेमुळे त्रस्त असताना
भारताची अर्थव्यवस्था 6.5% वृद्धीनं सातत्यपूर्ण प्रगती करत आहे असं राजनाथ सिंग म्हणाले. तर राजनाथ सिंग यांच्या ऑस्ट्रेलिया दौरा दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असल्याचं पीटर खलील यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय राजनाथ सिंग यांनी सिडनी इथं पहिल्या भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण उद्योग व्यवसाय गोलमेज परिषदेला देखील संबोधित केलं. भारतानं उत्पादन क्षेत्रात धोरणात्मक सुधारणांचा परिवर्तनकारी टप्पा गाठला आहे. भारतानं विविध योजनांमध्ये अनुकूल बदल आणि कालानुरूप नियम तयार केल्यानं देशाची संरक्षण उत्पादन व्यवस्था उदारीकरणाच्या टप्प्यातून जात आहे असं राजनाथ सिंग यावेळी म्हणाले. खाजगी क्षेत्रात संशोधन आणि विकासाला गती देण्यासाठी भारतानं संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या माध्यमातून मोफत तंत्रज्ञान हस्तांतरणाचे मार्ग खुले केले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भारतात नवनवीन योजना असून त्याची उत्कृष्ट फलनिष्पत्ती होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. झाली सोय. कशाची? पिंकीच्या फीची. बघू. 20,000चं कर्ज लगेच? कोण देतंय? व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय. आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल. नागपुरात सर्व सोयी सुविधांनी युक्त जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारलं जाणार आहे. याबाबत स्पेनच्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. या कन्व्हेन्शन सेंटरसाठी निवडली जाणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी स्पेनचे भारतातले राजदूत जुआन अँटिनियो, फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपेटोरो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नागपुरात प्रस्तावित कन्व्हेन्शन सेंटर केवळ प्रदर्शन, कार्यक्रम आदींसाठी उपयोगात येणारं नसावं, तर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी हक्काचं व्यासपीठ असावं. नागपूरचा इतिहास कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून इथं आलेल्या प्रत्येकाला कळावा, अशा पद्धतीनं कन्व्हेन्शन सेंटरची अंतर्गत रचना असावी. हे सेंटर अत्यंत आकर्षक, आधुनिक तंत्रज्ञानानं युक्त आणि पर्यावरणपूरक वास्तूचं मूर्तिमंत उदाहरण ठरावं असं फडणवीस म्हणाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांच्यात चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही देशातले द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होत आहेत. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सामान्य नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत असून याची दखल जगानं घेतली आहे असं स्पेनचे राजदूत म्हणाले. मुंबई हे भारताचंच नव्हे तर दक्षिण आशियाचं शक्तीस्थळ बनत आहे. त्यामुळे मुंबई राजधानी असलेल्या महाराष्ट्रासोबत नक्कीच स्पेनला काम करायला आवडेल अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्राचा गौरव केला. राज्यभरातल्या अनधिकृत विक्रेत्यांना विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचं व्यापार प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहेत. ते वाहन उद्योग वितरक महासंघाच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह राज्यभरातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. मल्टी ब्रँड आउटलेट सारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झाली आहे. राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे विक्रेते अनधिकृत वाहन विक्री करत असतात. राज्यात इतर विभागातून तसंच परराज्यातून नवीन वाहनं आणून व्यापार प्रमाणपत्र नसताना अनधिकृतरित्या वाहन विक्री करतात. या गैरप्रकाराला चाप लावण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीशी शासन ठामपणानं उभं राहील असं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.
राज्यभरातल्या महत्त्वाच्या एसटी बस स्थानकावर स्तनदा मातांसाठी प्रसाधनगृहाच्या सोयींसह हिरकणी कक्ष उभं करण्यासाठी महासंघानं CSR निधीतून योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. पहिल्या टप्प्यात 51 बसस्थानकावर हिरकणी कक्ष उभारून देण्याची ग्वाही महासंघानं यावेळी दिली. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी झाली. बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यात मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या टप्प्यात 121 मतदारसंघात मतदान होणार आहे. अधिसूचना जारी होताच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील आजपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत आहे, तर 18 तारखेला अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 20 ऑक्टोबर आहे. दरम्यान बिहारमध्ये आता राजकीय घडामोडींना वेग आला असून निवडणुकीच्या काळात सुमारे 8.5 लाख निवडणूक अधिकाऱ्यांना तैनात केलं जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक सामान्य निरीक्षक तैनात केला जाईल. तसंच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कमीत कमी एक मतदारसंघ संपूर्णपणे महिला अधिकारी किंवा दिव्यांग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली असेल, अशा सूचना निवडणूक आयोगानं दिल्या आहेत. बिहारमध्ये अद्यापही विविध राजकीय पक्षांमधला जागा वाटपाचा तिढा कायम असून हे चित्र येत्या 1-2 दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आपलं धोरण ठरवलं असलं तरी लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांच्यासोबत जागा वाटपाचं समीकरण अजूनही निश्चित झालेलं नाही. जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या आश्वासनाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी या मागणीच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी न्यायालयानं सरकारला आणखी महिनाभराचा वेळ दिला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायाधीश के विनोद चंद्रन यांच्यासमोर आज ही सुनावणी झाली. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर मोठी प्रगती झाली आहे. तिथल्या विधानसभा निवडणुका शांततेत पार पडून नवं सरकारही स्थापन झालं आहे, अशी माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी यावेळी सरकारच्या वतीनं दिली. नागपुरात आज विदर्भातल्या सकल ओबीसी संघटनांनी महामोर्चाचं आयोजन केलं आहे. मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत. यशवंत स्टेडियम इथून मोर्चाची सुरुवात झाली असून संविधान चौकात त्याची सांगता होणार आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चात मार्गदर्शन केलं. यावेळी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी शासनाच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आलं. मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनानं काढलेला आदेश रद्द करावा. मराठा समाजाच्या व्यक्तींना बनावट कुणबी दाखले दिले जाऊ नयेत. आतापर्यंत दिलेल्या दाखल्यांची माहिती देणारी श्वेतपत्रिका काढावी. महाज्योती संस्थेला लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 1,000 कोटी रुपयांचा निधी द्यावा. ओबीसी समाजातील युवकांना महामंडळामार्फत कर्जपुरवठा अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. बुद्धगया इथलं महाबोधी महाविहार पूर्णपणे बुद्धांच्या ताब्यात द्यावं, त्यासाठी बीटी कायदा रद्द करावा या मागणीसाठी येत्या 14 ऑक्टोबरला मुंबईत आझाद मैदान इथं महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती मोर्चा काढणार आहे. समितीनं आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. सर्व धर्माची प्रार्थनास्थळं त्या धर्माच्या विश्वस्तांकडे असतात, मग महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात का नाही, असा सवाल आंदोलन एकजुटीचे निमंत्रक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी उपस्थित केला. बुद्धगया इथलं महाबोधी महाविहार बौद्धांचं जागतिक सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. ते पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात असावं यासाठी होत असलेल्या या आंदोलनात आंबेडकरी बौद्ध जनतेनं मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन आठवले यांनी यावेळी केलं. नीती आयोगानं कर धोरणावरच्या अहवालाचा दुसरा भाग भारतातल्या करांमधले बदल, गुन्हेगारीकरणाला आळा घालणं आणि विश्वासाधारित प्रशासन आज नवी दिल्लीत प्रकाशित केला. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम यांनी हा अहवाल प्रकाशित केला. सर्व प्रकारचे दिवाणी पर्याय संपुष्टात आल्यानंतर कोणत्या प्रकरणांमध्ये फौजदारी कलम लावायची याविषयी यात मार्गदर्शन केलं आहे.
कर प्रणालीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचा फायदा होईल. जागतिक दर्जाची कर प्रणाली निर्माण करून अनुपालनाच्या सोप्या आणि न्याय्य पद्धती लागू करण्यावर सुब्रमण्यम यांनी भर दिला. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलाच्या लोकशाहीसाठी अथक लढा देणाऱ्या मारिया कोरिना मचोडा आर्यन लेडी म्हणून ओळखल्या जातात. मचोडा यांची टाइम मॅगझिनच्या 2025च्या सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत निवड झाली होती. व्हेनेझुएलातील लोकशाही चळवळीतल्या आघाडीच्या नेत्या म्हणून त्यांनी धैर्याचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या कार्यानं लाखो व्हेनेझुएलियन नागरिकांना प्रेरणा मिळाली असून त्यांनी देशातल्या लोकशाही हक्कांसाठी अविरत संघर्ष केला आहे. राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी काल राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली आहे. या यादीतली नावं महासेवावोटर्सलिस्ट.in या वेबसाईटवर मतदारांना शोधता येईल. तहसील, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या कार्यालयातही ही यादी उपलब्ध आहे. 1 जुलै 2025 रोजी विधानसभा मतदार यादीत नाव असलेल्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकीबहीण.महाराष्ट्र या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन तटकरे यांनी केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे निरोगी महिला सशक्त कुटुंब या अभियानाची यशस्वीरित्या अंमलबजावणी झाली. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 1,94,000 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली. या अभियानात रक्तदाब, मधुमेह, नेत्र दंत तपासणी, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग, क्षयरोग, सिकल सेल यासारख्या तपासण्यांसह लसीकरण, समुपदेशन, स्थानिक आहार प्रोत्साहन, मासिक पाळी स्वच्छता, टेक होम राशन, माता आणि बाल सुरक्षा कार्ड, आयुष्मान वंदना कार्ड, रक्तदान, अवयवदान नोंदणी आणि निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी असे विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये 18,442 गरोदर मातांनी प्रसूतीपूर्व तपासणीचा लाभ घेतला. या अभियानामुळे ग्रामीण भागातील महिलांना आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या सेवा आणि माहिती मिळण्यास मदत झाली असं डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी म्हटलं. 1,94,578 महिलांची वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे असतात ते रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, दंतरोग या सर्व आजारांची तपासणी केलेली आहे. तसेच गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, त्यांच्या लसीकरण सेवा, महिलांची हिमोग्लोबिन तपासणी आणि याचबरोबर क्षयरोग नियंत्रणासाठी निक्षय मित्र बनवणे आणि त्यांचे रक्त नमुने आणि एक्सरे करून घेणे. याचबरोबर या कार्यक्रमांतर्गतच आपण माता आणि बाल संरक्षक कार्डचंही वाटप करून त्याच्या नोंदी व्यवस्थित ठेवण्याबाबत जनजागृती केलेली आहे. देशात लागू झालेल्या सुधारित जीएसटी दरांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या सुधारणांबाबत रायगड जिल्ह्यातील गृहिणी आणि दुकानदारांनी यंदाची दिवाळी आनंदात जाईल असं समाधान व्यक्त केलं आहे.
गव्हर्नमेंटने जे आपले टॅक्सेस कमी केले आहेत, काही टक्के 18% 5% आले, तर काही 28% होते, ते पण कमी केले. तर त्याच्यामुळे ग्राहकसुद्धा आता सॅटिस्फाय आहेत की बाबा आता आपले प्राईस कमी झाले. कारण की आपण लास्ट एवढे इयर्सपासून बघतात की कंटिन्युअसली प्राईस रेज होते, पण सडनली या निर्णयामुळे कस्टमर पण खुश आहेत की प्राईस कमी झालेत. इवन आम्ही ॲज अ शॉप ओनर आमचेसुद्धा खूप मार्जिन वाढले आहे याच्यामुळे. कुठली पण गोष्ट घ्यायला गेली तर पहिले जीएसटी बघतो की जीएसटीचे रेट किती आहेत, काय आहेत, त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी घ्यायचा विचार करतो. तर आता सोन्यावर म्हणा या खाण्यापिण्यावर हर गोष्टीवर आता म्हणजे की भाव कमी झाले, त्याच्यामुळे थोडं सोपं पडते लोकांना घेणं. पण जीएसटी कमी झाले तर त्यामुळे दिवाळीत आता लोकांना सहज खरेदी करायला होईल. त्यांना सवलत पण मिळते. अजून काही गोष्टी आहेत ज्या त्यांना रोजच्या गरजेच्या आहेत, त्याच्यात पण आता त्यांना कमी पैशांमध्ये त्या गोष्टी घेता आहेत. तर त्याच्यामुळे त्यांची नक्कीच दिवाळी ही चांगली जाणार आहे. नवी दिल्लीतल्या एम्स म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नुकतीच रोबोच्या मदतीनं पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. ही देशातील अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचं या विभागाचे प्रमुख डॉक्टर वीरेंदर बन्सल यांनी सांगितलं. आतापर्यंत 5 रुग्णांना अशी सुविधा दिल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रकारच्या शस्त्रक्रियेतून बरं होण्याचा वेग अधिक असून रुग्णांना आठवड्याभरातच रुग्णालयातून सुट्टी देता येते अशी माहितीही त्यांनी दिली. पारंपरिक ओपन शस्त्रक्रियेच्या ऐवजी ही रोबो सहाय्यित शस्त्रक्रिया केली जात आहे. दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर आला असून उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे. यानिमित्त नागपुरातील श्रद्धानंद अनाथालयातील मुलींनी दिवाळीसाठी लागणाऱ्या सजावटीचं साहित्य बनवलं आहे. अनाथालयाच्या सचिव गीतांजली बुटी यांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या मुलींना प्रशिक्षण देऊन या मुलींनी दिवाळीसाठी लागणारं सजावटीचं साहित्य तसंच घरात लागणाऱ्या साहित्याची निर्मिती त्यांनी आश्रमातच केली आहे. या साहित्य निर्मितीच्या माध्यमातून त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्या साहित्याचं प्रदर्शनही आश्रम परिसरात भरवण्यात आलं आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन खुलं आहे. ह्याचा मुख्य उद्देश हेच आहे की मुलींना काहीतरी कला शिकायला काहीतरी मिळतं. कारण 18 वर्षापर्यंत हे लोक जे इथे राहतात ते एक कला येऊन जाते त्यांना आणि काहीतरी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये सम अमाऊंट ऑफ मनी की ज्याच्याने ते बाहेर निघून स्वतःच्या पायावरती उभं राहून काहीतरी करू शकतात. म्हणून ही प्रदर्शनी आम्ही दरवर्षी करतो आणि आवडीने ते छोटे छोटे मुली पण येऊन म्हणतात की आम्हाला पण एक दिवा बनवायचा आहे. तर त्यांचा दिवा जेव्हा लोक विकत घेतात तेव्हा एक वेगळं स्माइल असतो त्यांच्या चेहऱ्यावरती, तर ते त्यांना मोटिवेट करतं. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर पदभरती करण्यासाठी प्रसार भारती दूरदर्शन वृत्त विभाग अनुभवी आणि कार्यकुशल उमेदवारांकडून विविध पदांसाठी अर्ज मागवित आहेत. पाहुयात त्यासंबंधीची अधिक माहिती. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर होणाऱ्या पदभरती संबंधी सूचना. प्रसार भारती दूरदर्शन वृत्त विभाग अनुभवी आणि कार्यकुशल उमेदवारांकडून मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर काम करण्यासाठी विविध पदांसाठी अर्ज मागवत आहे. या संदर्भातली सूचना प्रसार भारतीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. अर्जासंदर्भातील अधिक तपशील prasarbharti.gov.in/pbvacancies/ यावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आवेदन.prasarbharti.org यावर ऑनलाईन अर्ज करावा. आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट.
धुळे इथल्या साक्री तालुक्यातील पांझरा कान सहकारी साखर कारखाना कार्यान्वित झाल्यावर या माध्यमातून रोजगाराच्या क्षमतेत वाढ होईल असा विश्वास मंत्री दादाजी भुसे यांनी केला व्यक्त. अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील एकूण 933 किलो 570 ग्रॅम वजनाचा साठा पोलिसांनी केला नष्ट. वर्धा जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत महिला सक्षमीकरण कौटुंबिक हिंसाचार मार्गदर्शन कार्यक्रम जीटीएम कार्यशाळा संपन्न. वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. 27 जनावरांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींना 26 लाखांच्या मुद्देमालासह केली अटक. प्राणी छळवणूक अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा दाखल. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त चंद्रपूरमध्ये जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन. कोल्हापुरात जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यालयात सायकलवरून येत आज केला ग्रीन डे साजरा. बीडमध्ये रेसिपी फ्रेश TR या बंदी घातलेल्या कप सिरपचा साठा सापडला. 500हून अधिक बाटल्या जप्त. आणि आकाशवाणी मुंबई केंद्रातर्फे स्वरदीपोत्सव संगीत मैफिलीचं 11 ऑक्टोबर रोजी दादरच्या रवींद्र नाट्य मंदिर इथे आयोजन. गायक जयतीर्थ मेमुंडी यांच्यासह गुणी कलाकारांचा मैफिलीत सहभाग. आता बातमी क्रिकेटची. दिल्लीत सुरू असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं पहिल्या दिवसाखेर 2 बाद 318 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वालनं दमदार 1.5 शतकी खेळी साकारली आहे. कारकिर्दीतलं 7वं शतक झळकावत तो 173 धावांवर नाबाद आहे. साई सुदर्शननं यशस्वीला चांगली साथ दिली. तो 87 धावांवर बाद झाला. यशस्वी आणि साईनं 193 धावांची भागीदारी केली. सुदर्शन बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि जयस्वाल यांनी डावाची सूत्र हाती घेतली आहेत. गिल 20 धावांवर नाबाद आहे. वेस्ट इंडिजकडून जोबेल वॉरिकनं दोन्ही भारतीय फलंदाज बाद केले. याआधीचा सामना भारतानं जिंकला असून हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांचा पहिलाच भारत दौरा. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा. सर्व प्रकारच्या दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी भारत अफगाणिस्तानच्या एकत्रित प्रयत्नांची गरज एस जयशंकर. भारताकडून अफगाणिस्तानला मदत. कोणत्याही देशाविरोधात दहशतवादी कारवाई करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला जाऊ देणार नाही, मुत्ताकी यांची ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझा शांतता कराराबद्दल ट्रम्प आणि नेतन्याहू यांचं केलं अभिनंदन. भारत कायमच शांततेचा पुरस्कर्ता असल्याचा पुनरुच्चार. सुरक्षित आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी एकत्रितपणे काम करण्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया उत्सुक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. नागपुरात सर्व सोयी सुविधांनी युक्त जागतिक दर्जाचं संमेलन केंद्र उभारलं जाणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्पेनच्या आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत सामंजस्य करार. बिहारमध्ये 6 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसाखेर 2 बाद 318 धावा. यशस्वी जयस्वालची दमदार 1.5 शतकी खेळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.
तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का की तुम्हाला लाच द्यावी लागली, न्याय मिळायला उशीर झाला, चुकीच्या कामाचं दायित्व कोणीच घेतलं नाही, आर्थिक फसवणूक झाली, सरकारी कर्मचाऱ्याने स्वतःचा अनुचित फायदा करून घेतला? लोकपालाचं ध्येय सरकारी अधिकाऱ्यांचं उत्तरदायित्व ठरवणं. लोकपाल, भ्रष्टाचाराशी 2 हात करण्यासाठी भारताचा ऑम्बड्समन. भ्रष्टाचार